नमस्कार. रामकृष्ण हरी. मी डॉक्टर पूजा भावार्थ देखणे. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत. महाराष्ट्रामध्ये असणारी ही जी पंढरीची वारी आहे, हा एक असा आध्यात्मिक प्रवाह आहे ज्याचा उगम हा आळंदीपासून होतो आणि जो पंढरपूरला जाऊन मिळतो. आता मी माहेरची देखील पुण्याचीच आहे, तर पहिल्यापासून म्हणजे मला जसं आठवतं आहे, जशी मला जाण आली आहे, तसं मला ह्या प्रवाहाबद्दल कायमच कुतूहल वाटत राहिलेलं आहे. म्हणजे जेव्हा ज्ञानोबा तुकोबा हे पंढरपूरला जायला निघतात, तेव्हा जेव्हा ते पुण्यात येतात, त्यावेळेला पुण्यातलं जे काही असं वातावरण अतिशय उत्साहाचं असतं आणि सगळे पुणेकर त्यांच्या स्वागतासाठी लक्ष्मी रोडला येऊन उभे असतात आणि त्यात आम्ही देखील असायचो. म्हणजे अगदी खूप लहान असल्यापासून मग तिथे फुगड्या घालायचो पालखी यायच्या आधी आणि मग त्या पालखीच्या याच्यामध्ये सहभागी व्हायचो. तर असं खूप लहानपणापासून याविषयीची गोडी, उत्सुकता ही कायमच माझ्या मनामध्ये असायची. आणि लग्न होऊन जेव्हा मी देखण्यांच्या घरी आले, तेव्हा मला खरं सांगायचं तर प्रत्यक्ष पद्धतीनं वारीमध्ये सहभागी होता आलं. माझ्या सासरी म्हणजे देखण्यांच्या घरी तशी वारीची परंपरा ही गेली 4 पिढ्यांची आहे. आणि महत्वाचा भाग म्हणजे आमची स्वतःची दिंडी आहे, जिचं नाव आहे संत विचार प्रबोधिनी. ही दिंडी माझे सासरे डॉक्टर रामचंद्र देखणे यांनी चालू केली. त्यांनी आणि त्यांच्या समवेत त्यांच्या भगिनी सुचेता गटणे या दोघांनी मिळून चालू केली आणि गेली 25 वर्ष ही दिंडी घेऊन ते आळंदीहून पंढरपूरला जात असतात. आता यापूर्वी सुद्धा ते वारी करायचेच. मग ही दिंडी कशी चालू केली, खरं सांगायचं तर ही सुद्धा एक वेगळीच एक म्हणूयात गोष्ट आहे. कारण की यापूर्वी त्यांच्या आई ह्या इतरांच्या दिंडीमधून चालायच्या. तर टापरे नावाचे गृहस्थ होते, त्यांची दिंडी होती आणि काही कारणांमुळे आता वारी तोंडावर आलेली असताना 2 दिवस आधी येऊन त्यांनी सांगितलं की मी दिंडी माझी बंद करतोय आणि मला इथून पुढे काही दिंडी नेणं शक्य नाहीये, तर तुम्ही आता दुसऱ्या कुठल्या तरी दिंडी तर्फे पंढरीची वारी तुमची पूर्ण करा. तर असं असताना मग दिंडीमध्ये त्यांच्या दिंडीमध्ये चालणारे सगळेजण एकत्र आले आणि त्यांच्या दिंडीमध्ये चालत असताना माझे सासरे प्रवचन करायचे. त्यामुळे सगळ्यांची अशी इच्छा होती की आता सर तुम्हीच आहात, तुम्ही तसंही नेतृत्व करत आहात, तर तुम्हीच आम्हाला सगळ्यांना घेऊन आता वारीला आपण जाऊयात, तर तुम्हीच हे नेतृत्व पुढे चालू करा. आणि मग हो नाही करता करता त्यांच्या आई सुद्धा म्हणाल्या की अरे असं कुणाला जर वारी करायची असेल तर आपण जर का त्याचं माध्यम होऊ शकत असू तर ही सेवेची संधी कशाला दवडायची, तर आपणच पुढाकार घेऊ आणि मग ही दिंडी चालू करू. आणि अशा पद्धतीनं ही दिंडी चालू झाली. आता वारीची परंपरा घरामध्ये होतीच, पण आपण म्हणतो की नाही की परंपरा जेव्हा पुढे चालू ठेवायची असते तेव्हा कधीतरी असं घडतं की ती पताका अचानकपणे खांद्यावर येऊन पडते. तसंच माझ्या सासऱ्यांच्या बाबतीतही झालं. म्हणजे त्यांचे वडील वारी करायचे, आई देखील वारी करायची आणि त्यावेळेला नोकरीचा व्याप होता, घराची सगळी जबाबदारी होती, त्यामुळे तेव्हा तरुण वय होतं त्यांचं, तेव्हा ते वारी अशी पूर्ण वेळ काही करत नव्हते. पण 1 वर्षी असं झालं की त्यांचे वडील म्हणजे अनंत देखणे हे वारीमध्ये असताना सासवड मुक्कामी त्यांना एका बैलानं मागणं शिंग मारलं आणि त्यांचा खोबा मोडला आणि मग त्यांना पुण्याला आणण्यात आलं आणि पुण्यामध्ये संचेती हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलं. आणि आता त्यांची वारी अर्धवट राहिली. खरं तर त्यांचा खोबा मोडला होता, इकडे त्यांचं ऑपरेशन चालू होतं, सगळ्या प्रोसिजर चालू होत्या, पण त्यांचं जे लक्ष होतं ते पूर्ण वारीमध्ये लागलेलं होतं. म्हणजे दररोज ते विचारायचे की अरे आज कुठपर्यंत गेली असतील माऊली, आज कुठे असतील वारकरी, आज हे रिंगण असेल, आज इथला मुक्काम असेल, असं त्यांचं लक्ष हे पूर्ण वारीमध्ये होतं. आणि त्यांना हेवी शुगर होती, त्यामुळे अचानक ते कोमात गेले. ट्रीटमेंट चालू होती. डॉक्टरांनी सांगितलं की आता आम्ही काही उपचार करू शकत नाही, तुम्ही घरी घेऊन जा. घरी घेऊन आले. कोमामध्येच होते ते आणि अशी अवस्था होती की म्हणजे ते बाहेर पण येत नव्हते कोमातून आणि प्राणही त्यांचा जात नव्हता. तर अशा अवस्थेमध्ये करायचं काय हे कोणालाच काही कळत नव्हतं. आणि एक दिवशी बाबांच्या आईनं त्यांना सांगितलं काही कानात की असं असं तू ते वडिलांना काका म्हणायचे, तर काकांच्या कानामध्ये बोल, बघूयात आपण त्यांची काही इच्छा राहिली असेल तर ती पूर्ण झाली तर कदाचित ते देह ठेवतील.
आणि बाबांनी त्यांच्या कानामध्ये जे काही सांगितलं होतं ते सांगितलं आणि आश्चर्य म्हणजे काही वेळातच त्यांनी देह ठेवला. तर त्यांनी काय सांगितलं होतं की काका तुम्ही काही काळजी करू नका, निश्चिंत मनाने जा. तुमची जी अर्धवट राहिलेली वारी आहे ती वारीची पताका मी खांद्यावर घेईन आणि इथून पुढे माझ्या देहात प्राण असेपर्यंत वारी करेन. आणि असं त्यांना वचन दिल्यानंतर त्यांनी प्राण सोडले. म्हणजे बघा की खरा वारकरी हा कसा असतो, म्हणजे मी तर वारी करेनच, म्हणजे जसं मी म्हंटल की पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत, ही खऱ्या वारकऱ्याची भावना आहे. पण ती वारी ही माझ्या पुढच्या पिढीने सुद्धा चालू ठेवावी आणि वारीची जी परंपरा आहे ती अखंड अबाधित राहावी असं प्रत्येक वारकऱ्याला मनोमन वाटत असतं. माझं लग्न होऊन जेव्हा मी इकडे सासरी आले तेव्हा मी प्रतिवर्षी माझ्या सासऱ्यांना वारीच्या निमित्तानं पूर्ण मदत करायचे. पण तेव्हाही आम्ही कसं नोकरी सांभाळायची, मुलं लहान होती, त्यामुळे शनिवार रविवार जाणार, म्हणजे वारी सुरू व्हायच्या आधी आम्ही त्यांना पूर्ण मदत करायचो. नोंदणी करण्यापासून, सगळ्यांना माहिती देण्यापासून, सगळ्या ठिकाणचे बुकिंग करण्यापासून. कारण वारी म्हटलं ना तर म्हणजे दिंडी जेव्हा आपण चालवतो, जेव्हा आपण वारकरी म्हणून चालतो हा एक भाग झाला, पण जेव्हा जे दिंडी चालक असतात त्यांच्या पुढे खूप मोठं व्यवस्थापन असतं, खूप मोठी मॅनेजमेंट असते आणि ती तशी सोपी गोष्ट नाहीये. कारण जेव्हा आपण एक दिंडी म्हणतो तेव्हा त्या दिंडीमध्ये सगळ्यांची सोय करायची असते. म्हणजे 2-3 महिने आधीपासूनच आम्ही आमच्या ज्या ज्या शाळांमध्ये मुक्काम असतात त्या शाळेमध्ये जाऊन पत्र देणं आहे, तिथे पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलणं आहे, तिथली सगळी व्यवस्था बघणं आहे. ही कामं करण्यापासून ते अगदी वारीचा टँकरचं बुकिंग आहे, ट्रकचं बुकिंग आहे, टेम्पोचं बुकिंग आहे, मेडिकल व्हॅन आहे, बाकीचा सगळा लवाजमा आहे, किराणा माल भरणं आहे, आचार्यांची टीम आहे, अशी 1 ना 2 अशी अनेक कामं असतात की जी वारीच्या निमित्तानं जे दिंडी चालक असतात त्यांनाही करावी लागतात. त्यामुळे या सगळ्या कामांमध्ये लग्न झाल्यानंतर मी सहभागी होतच होते. माझ्या सासऱ्यांच्या हाताखाली त्यांच्या सूचनांप्रमाणे काम करत होते. आणि मग वारी इथनं निघाली की आम्ही जसं जमेल तसं शनिवार रविवार आल्यानंतर सासवड मुक्कामी असेल, जेजुरी मुक्कामी असेल, लोणंदला असेल, असे आम्ही जात असू आणि वारीमध्ये सहभागी होत असू. पण जेव्हा 2 वर्षांपूर्वी माझ्या सासऱ्यांनी अचानकपणे देह ठेवला त्यानंतर मात्र ह्या वारीची संपूर्ण धुरा ही मी आणि माझे पती डॉक्टर भावार्थ रामचंद्र देखणे या दोघांच्या खांद्यावरती आली आणि मग ही जबाबदारी पूर्णपणे आम्हाला सांभाळावी लागली. मग गेलं वर्ष होतं ते पहिलं वर्ष होतं आणि हे दुसरं वर्ष होतं. पण शेवटी करता करता माऊली आहेत, आपल्याकडून करून घेणारे माऊली आहेत. आणि आमच्या सासऱ्यांनी जे काही आजपर्यंत म्हणजे त्यांची एक शिस्त होती, प्रत्येक गोष्टीच्या नोंदी होत्या, प्रत्येक गोष्टीचे फायलिंग आहे, प्रत्येक गोष्टीची डायरी आहे, प्रत्येक मुक्कामावरच्या लोकांची असतील, तिथे लागणाऱ्या जे कोणी मदतनीस असतात त्यांच्या असतील, त्यांच्या संपर्कांची वही आहे. या सगळ्याचा उपयोग करून आणि त्यांच्या हाताखाली आम्ही गेले, मी स्वतः गेली 10 वर्ष आणि माझे पती तर लहानपणापासूनच, जन्मापासूनच जे आम्ही काम करत आलोय त्याचा अनुभव ती शिदोरी गाठीशी घेऊन आम्ही ही धुरा सांभाळू शकलो आणि पुढे नेऊ शकलो. संत विचार प्रबोधिनी ही जी आमची दिंडी आहे तर हिचं एक असं वेगळं वैशिष्ट्य आहे की ही दिंडी ही ह्या वारकरी संप्रदायामध्ये एक बुद्धिजीवी वर्गासाठी म्हणून चालवलेली दिंडी अशी म्हणून ओळखली जाते. कारण कसं आहे की जसं मी आधी सांगितलं की वारीची परंपरा असते आणि अनेक पिढ्या घरामध्ये लोक वारी करत असतात. तर हे झालं वारकरी जे आहेत त्यांच्यासाठी. पण असे अनेक लोक आहेत की ज्यांना आयुष्यात कधीतरी एकदा का होईना वारीचा अनुभव घ्यायचा आहे आणि त्यांना बऱ्याचदा जे कट्टर वारकरी आहेत ते ज्या पद्धतीने काही नियम पाळून वारी करतात ती करणं शक्य होतच असं नाही. कारण की मुळात एका विशिष्ट वयानंतर या म्हणजे ही वारी करायला ते लोक येतात आणि मग त्यावेळेला अनेक कन्स्ट्रेंट्स असतात त्यांना, म्हणजे काही अडचणी असतात, शारीरिक असतील किंवा त्यांना तशी ऍडजस्टमेंटला थोड्याशा समस्या येऊ शकतात. आणि जे कट्टर वारकरी आहेत त्यांची नियमावली ही तशी बघायला गेलं तर थोडीशी कडक सुद्धा आहे. मग अशा लोकांना या प्रवाहामध्ये सहभागी करून घ्यायचं नाही का? तर ह्या लोकांसाठी म्हणून एक मध्यम मार्ग म्हणून आमची दिंडी बघितली जाते की ज्यांना अगदी पहिल्यांदाच वारीचा अनुभव घ्यायचा आहे, ज्यांनी वारी म्हणजे काय हे ज्यांना माहीतही नाही, कधी अनुभवलेली सुद्धा नाही, अशांना अगदी वारी काय हे सांगण्यापासून
ती कशी व्यवस्था असते, आपण कसं त्याच्यामध्ये ऍडजस्ट करायचं. आणि आपल्याला वाटतं ना की इतकी तशी वारी ही सोपी नाही बरं का. तर वारी ही खरी परीक्षाच आहे आपली. म्हणजे वारी पूर्ण करणं हे त्याच्याच हातात असतं आणि त्या परीक्षेला जर का आपण खरे ठरलो तर ती वारी पूर्ण होते. मग अशा वेळेला कधी कधी मन खचतं, कारण की इतकं चालणं आहे रोजचं, पायाला कुठे चिखल्या येतात, ताप भरतो, कारण ऊन वारा पाऊस ह्याची अनेक लोकांना सवय नसते. कारण हे बुद्धिजीवी लोक आहेत, यांना कधी म्हणजे जो कष्टकरी समाज आहे, जो शेतात काम करतो किंवा कष्टाची कामं करतो, त्यांना कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींची सवय असते शरीराला. पण ही जी शहरात राहणारी माणसं आहेत, वेगळ्या वेगळ्या मोठमोठ्या हुद्द्यांवर काम करणारी माणसं आहेत, तर त्यांना ह्या सगळ्याची सवय असते असं नाही. मग 2-4 दिवसात जेव्हा हे अनुभव घेतले जातात, तेव्हा मग पाय दुखतात किंवा अंगात ताप भरतो, सर्दी खोकला होतो किंवा अगदी पायाला चपला काचतात, शूज काचतात, ते चिखल्या येतात. मग अगदी मनोधैर्य सुद्धा कुठे कुठे कमी होतं, की आता माझी वारी पूर्ण होणार की नाही, आता मी कसं इथे हे पूर्ण करणार आहे, माझी तर इच्छा आहे पण आता कसं करायचं. मग अशा वेळेला त्यांना धीर देणं सुद्धा आहे. तर असं सगळं हे आमच्या दिंडीत केलं जातं. आणि मग त्या लोकांसाठी म्हणून आमच्या दिंडीमध्ये काही वेगळे कार्यक्रम सुद्धा घेतले जातात. म्हणजे घेतले जातात हे संप्रदायाला धरूनच घेतले जातात. पण मग अनेक मोठमोठ्या गायकांचे अभंगवाणीचे कार्यक्रम असतील किंवा काही मान्यवर साहित्यिकांचे किंवा कीर्तनकार प्रवचनकारांचे वारीच्या वाटेवरती प्रवचन व्याख्यानं असतील, असे विविधांगी कार्यक्रम हे आमच्या लोकांसाठी आमच्या दिंडीनं आयोजित केले जातात प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी. त्यामुळे जसं वारीतले काही नियम आहेत, म्हणजे जसं रोजचा हरिपाठ आहे, त्याचबरोबर त्यांना त्यांच्या बुद्धीला सुद्धा आपल्या दिंडीमध्ये खाद्य मिळतं. आणि जेव्हा मी वारीमध्ये पूर्णतः सहभागी झाले, म्हणजे जसं मी म्हटलं की माझ्या सासऱ्यांच्या दुःखद निधनानंतर ही जबाबदारी पूर्ण आमच्या खांद्यावर आली आणि आम्ही वारी ही पूर्णत्वानं स्वीकारली असं म्हणूयात आपण. त्यानंतर मला अनेक गोष्टी स्वतः शिकायला मिळाल्या. म्हणजे माझे सासरे जे नेहमी म्हणायचे, त्यांच्या तोंडी नेहमी एक वाक्य असायचं की प्रतिकूलतेला अनुकूलतेची जो जोड देतो तोच खरा वारकरी. आणि हे ऐकून होतो किंवा एका लेवलला ते समजत होतं, पण जे प्रत्यक्षात आकलनात आलं ते म्हणजे वारीच्या वाटेवरती, की खरंच जर का बघायला गेलं ना तर वारीची वर्णनं अनेक जण करतात. म्हणजे अगदी अनेक संतांनी वारीवरती अभंग लिहिलेले आहेत, त्याच्यावर ओवी आहेत, अनेक लोक त्याच्यावरती प्रवचन करतात. पण प्रत्यक्षात वारीची वाट ही मात्र खडतर आहे. तिथे प्रतिकूलताच जास्त आहे. म्हणजे पहा ना की वातावरणाचा भरोसा नाही, घटकेत पाऊस पडणार आहे तर घटकेत कडक ऊन पडणार आहे. तर कुठेतरी आपल्याला इतकं चिखलात न जायची वेळ येणार आहे की रात्री कुठं झोपायचं, सगळीकडे चिखल आहे, पाणी आहे, अशी अवस्था येते. तर कधी कधी इतकं ऊन असतं की अक्षरशः अंगाची लाही होते. त्यामध्ये आपल्याला एवढे टप्पे चालत चालत पूर्ण करायचे असतात. पण ह्या प्रतिकूलतेमध्ये सुद्धा जो सकारात्मक विचार ठेवून, माऊलींवर पूर्ण भरोसा ठेवून, पांडुरंगावरती पूर्ण विश्वास ठेवून वारीकडे पाहतो आणि वारीची वाटचाल आत्मसात करतो, त्याला मात्र ही माऊली खरंच फुलासारखं जपते आणि पुढे नेते. म्हणजे सुरुवातीला परीक्षा देखील बघते, पण आपल्या सकारात्मकतेवरती ते अवलंबून आहे की आपली वारी पूर्ण होणार की नाही. अशाच अनेक आठवणी माझ्या सुद्धा या वारीच्या बाबतीत आहेत. म्हणजे एकदा एक असा प्रसंग झाला होता आमच्या दिंडीच्या बाबतीत की वारीचं नियोजन कसं असतं की चालणारे एका वाटेने जातात आणि मी मगाशी सांगितलं तसं व्यवस्थापनाच्या ज्या ज्या गाड्या आहेत, मग त्यात ट्रक असतील, वारकऱ्यांचे बेडिंग्स म्हणजे सामान वाहून नेणारे टेम्पो असतील, खाद्यपदार्थांची सगळी व्यवस्था करणारे ट्रक आणि आचार्यांची टीम वगैरे पुढे नेणारे हे असतील, तर त्यांची एक रांग पुढे चालत असते. पण कधी कधी काय होतं, जसं मी म्हटलं की अचानक भरपूर पाऊस झाला किंवा कुठे काही अडचणी निर्माण झाल्या किंवा प्रशासनाला सुद्धा कधी कधी 5-7 लाख लोकांचा हा समुदाय आहे, त्याच्यात एवढ्या दिंड्यांची वाहनं सुद्धा आहेत, तर कुठेतरी ह्याचा ताळमेळ जर का बसला गेला नाही तर कधी कधी असं होतं की वाहनं अडकली जातात आणि वारकरी मात्र पायी पायी पुढे, पालखी आणि वारकरी हे पोहोचून जातात. आणि मग मात्र तिथे सोय कशी करणार, कारण वाहनं अजून पोहोचलेली नसतात. असाच एक अनुभव यावर्षी आमच्याही दिंडीला आला की आम्ही निरेवरनं लोणंदला जेव्हा निघालो
तेव्हा नीरेलाच इतकं ट्रॅफिक जॅम झालं की वारकरी आमचे पुढे निघून गेले आणि आमचे ट्रक मात्र 4 ते 5 तास एकाच जागी खिळून होते आणि त्यांना पोहोचायला मात्र रात्रीचे 8 साडेआठ वाजले. मग अशा वेळेला संध्याकाळचा चहाही वारकऱ्यांना मिळू शकला नाही. पण कसं असतं पहा, की मी जे आता म्हटलं की अशा प्रतिकूलतेमध्ये जो अनुकूलता साध्य करतो तो खरा वारकरी. मग अशा वेळेला आम्ही जेव्हा एकत्र होतो, आम्ही पोचलेलो होतो, मग त्यावेळेला आम्ही सर्वांनी अगदी जवळ बसून आवाज एकमेकांना ऐकू जातील, कारण स्पीकर, माईक सिस्टीम सगळं आमचं गाड्यांमध्ये होतं. असे हरिपाठ घेतले आणि नुसता घेतला नाही तर आपल्याकडे चिकार वेळ होता, त्यामुळे नाचून हरिपाठ घेतला. सगळ्यांनी फेर धरले, फुगड्या घातल्या आणि तो इतका कार्यक्रम आमचा रंगला, इतका रंगला की 2-3 तास आम्ही सगळे त्या गोष्टीचा आनंद घेत होतो. कोणाला भुकेचं भान नव्हतं, चहा प्यायला नाही याचंही भान नव्हतं, की आता आपली पुढची व्यवस्था कशी होणार आहे याची सुद्धा काहीही खंत नव्हती, काळजी नव्हती. आणि मग आमचे ट्रक पोहोचले आणि मग पुढची सगळी व्यवस्था झाली. पण हे सांगत असताना मला एक बाब इथे आवर्जून नमूद अशी करावीशी वाटते की ज्याची अनुभूती मी स्वतः देखील घेतली, की खरं सांगू का, वारीमध्ये ना आपण एका वेगळ्याच वातावरणामध्ये असतो. म्हणजे आपल्याला आपल्या मूळ रूपाची, म्हणजे आपण पुण्यामध्ये काय करतो, आपण कुठे काम करतो, आपली इथली ओळख काय आहे, ह्याचं कशाचं भान म्हणून नसतं. तिथे सगळेजण सारखी असतात, सगळे माऊली असतात. इथे प्रत्येक जण एकमेकांना माऊली म्हणूनच संबोधतो आणि आपण सुद्धा स्वतः माऊली रूप होऊन जातो. अशा वेळेला कोणी मोठं नसतं, कोणी छोटं नसतं. आणि वारीची वाटचाल अशी आहे ना की खरं सांगू का, आपण ना त्यावेळेला प्रेझेंटमध्ये म्हणजे वर्तमानात जगतो. आपण जेव्हा आपल्या मूळ आयुष्यात असतो तेव्हा आठवून पहा की असं किती वेळा आपण वर्तमानात जगतो. सतत आपल्याला काही ना काहीतरी भूतकाळातल्या आठवणी तरी असतात, नाही तर भविष्यातल्या काहीतरी चिंता सतावत असतात किंवा काहीतरी प्लॅनिंग असतात पुढचे. आपण म्हटलं ना तर वर्तमानात जगतच नाही. पण वारीच्या वाटेवरती मात्र असं होत नाही. याचं कारण वारकऱ्याची मानसिक अवस्था कशी असते तर घालुनिया भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबासी, लावुनिया हात कुरवाळीला माथा, सांगितले चिंता न करावी. असं त्या पांडुरंगावरती, माऊलींवरती पूर्णतः 100% विसंबून वारकरी चालू असतो. त्यामुळे कालची आठवण नसते आणि उद्याची चिंता नसते. म्हणजे मी जसं म्हटलं की जर का प्रतिकूलता आली तर माऊलींची इच्छा आणि अनुकूलता आली तरी माऊलींचीच इच्छा. जे आहे, जे काही घडतं आहे ती माऊलींचीच इच्छा आहे आणि असं म्हणून वारकरी पुढे जात असतो. आणि म्हणून खरं सांगायचं तर तो आनंदाचा अधिकारी होतो. कारण जेव्हा आपण वर्तमानात जगतो की नाही तेव्हा आपला जो पंचमहाभूत आपण बघितली तर मूळचा जो आनंदमय कोश आहे ना तो फुलून येतो आणि आपण खऱ्या अर्थानं आनंद उपभोगतो वारीच्या वाटेवरती. जसं अभंगच आहे की वारीचं वर्णन करताना तुकाराम महाराज काय म्हणतात की आनंद तेथीचा मुकयाशी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे, पांगुळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तारुण्य रे, नाचत नाचत जाई रे पंढरी, विठ्ठल रखुमाई पाहुरे. ही जी वारकऱ्याची मनस्थिती आणि स्थितीचं वर्णन तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये केलंय. आता तुकाराम महाराजांना अभिप्रेत असलेला किंवा वर करणे आपण जर का या अभंगाचा अर्थ बघितला तर तो अर्थ काय आहे की वारीची वाट अशी आहे, इतकी आनंदमय आहे की माणूस स्वतःतलं न्यून विसरतो आणि वारीच्या वाटेवर सहभागी होतो. म्हणजे आनंद तेथीचा मुकयाशी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याची डोळे, पांगुळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरुण रे. आपण पाहतो 80-80, 85-85 वर्षाचे म्हातारे आजोबा असतील, आजी असतील, पण ते अगदी तरुणाला सुद्धा लाजवतील अशा उत्साहामध्ये उत्साहाने वारीत सहभागी झालेले असतात आणि त्या वेगात चालत असतात. मग हे बळ त्यांच्यामध्ये कुठून येतं तर हा तो वारीचा उत्साह आणि ती माऊलींची प्रचिती आहे. पण मला गवसलेला जर का ह्या अभंगाचा अर्थ सांगायचा झाला तर तेवढा सांगते आणि मग मी माझ्या बोलण्याला पूर्णविराम देते इथे. तो असा, मला असं वाटतं बघा की आनंद तेथीचा मुकयाशी वाचा. तर वारीच्या वाटेवरती की नाही की जे अबोल झालेलं ब्रह्म आहे ना ते प्रत्येकाच्या मुखातून असं बोलायला लागतं. कारण प्रत्येक जण ब्रह्मरूप म्हणजे माऊली रूपच होऊन जातो. प्रत्येक जण एकमेकांना माऊलीच संबोधत असतो. चालणाराही माऊली असतो, ट्रकवाला माऊली असतो, चहावाला माऊली असतो, झाडणारा माऊली असतो, सेवा करणारा माऊली असतो, प्रवचनकार माऊली असतो, कीर्तनकार देखील माऊलीच असतो. तर
इथे खऱ्या अर्थाने आपल्याला अद्वैताची अनुभूती प्राप्त होते. दुसरं बघायला गेलं तर आनंद तेथीचा मुकयाशी वाचा, बहिरे ऐकती कानी रे. आता गोष्ट अशी आहे की खरं सांगायचं ना तर मला असं वाटतं बरं का, म्हणजे जे माझ्या बाबतीत मला असं वाटतं ते कदाचित सगळ्यांच्या बाबतीतही सारखं असावं, की आपल्याला संतांनी सतत वेळोवेळी सांगत आलेले आहेत, संत वचनांमधून आहे, अभंगांमधून आहे, पण आपण आपल्या व्यापामध्ये संसारामध्ये इतके गुरफटलेलो असतो ना की आपल्याला त्यांचे शब्द माहीत असून सुद्धा आतमध्ये शिरतच नाहीत. जेव्हा आपण वारीच्या वाटेवर येतो तेव्हा ज्ञानोबा तुकोबा नावाचं औषध जेव्हा आपल्या कानात घातलं जातं ना तेव्हा आपले कान खऱ्या अर्थाने उघडतात आणि संत वचन ही आपल्याला खऱ्या अर्थाने ऐकू यायला लागतात असं मला वाटतं. बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे. आता बघा किती गंमत आहे की आपण सगळेजण सुज्ञ आहोत, विवेकी आहोत, आपल्याला दिसत असतं की काय योग्य काय अयोग्य, पण पुन्हा एकदा विषय सुखाच्या मागे आपण इतके धावत असतो ना की पुढे खड्डा दिसत असूनही आपल्याला दिसत असतं की आपल्याला याच्या मागे नाही लागायला पाहिजे, शाश्वत आनंद वेगळा आहे, पण तरी देखील जणू काही आपण आंधळे बनूनच या जगात वावरत असतो. तर ह्या वारीच्या वाटेवरती मात्र त्या संत विचारांमुळे आपले डोळे उघडले जातात आणि आपल्याला खऱ्या अर्थाने दिसायला लागतं असं मला मनापासून वाटतं. आणि मग आंधळ्याशी डोळे जसं आपल्याला दिसायला लागतं, पांगुळ्याशी पाय, आपण खऱ्या अर्थाने आपल्याला हे संत विचारांचे भगवत अनुभूतीचे पाय मिळतात आणि पुढची जीवनातली वाटचाल करण्यासाठी एक वेगळं बळ मिळतं असं मला अगदी मनोमन वाटतं. आणि ह्या अर्थाचा, या अभंगाचा जो मला लागलेला अर्थ आहे तो असा मी आपल्या समोर आता विशद केला. तर असंच म्हणजे आता आमच्या दिंडीमध्ये अनेक लोक सहभागी होतात आमच्या दिंडीत, आणि वैशिष्ट्य असं आहे की अनेक परदेशी लोक सुद्धा सहभागी होतात. म्हणजे ऑस्ट्रेलियातले असतील, अमेरिकेतले असतील, अगदी न्यूझीलंडमधले असतील, सगळे अनेक देशांमधले लोक, कॅनडातले आहेत. दरवर्षी आमच्या दिंडीमध्ये 3 ना 4 वेगवेगळ्या देशांमधनं लोक सहभागी झालेले असतात. तर मला असं जाणवतं की हे लोक त्यांच्याही विश्वामध्ये वेगळ्या वेगळ्या हुद्द्यांवर काम करतात. आता तसं बघायला गेलं तर निदान भारतामध्ये आपल्याला, आपण ह्या वातावरणाशी माहित आहे आपल्याला, हे वातावरण ते तर अतिशयच वेगळ्या वातावरणामध्ये राहतात जिकडे पोल्युशन नाहीये, काही नाही, पण तरी देखील ते त्याच उत्साहाने वारीमध्ये सहभागी होतात. आणि वारीची अनुभूती, वारीची गोडी ही इतकी जबरदस्त त्यांना लागते की खरंच पंढरीचा वारकरी वारी चुकवून येते हरी असं त्यांना मनोमन वाटतं आणि पुन्हा पुन्हा मला ही वारी घडावी यासाठी ते खूप प्रयत्नशील असतात. म्हणजे एक उदाहरण सांगायचं झालं तर मागच्या वर्षी आमच्या दिंडीमध्ये ह्याच्यावरनं, ऑस्ट्रेलियावरनं श्रीयुत अंतुरकर काका म्हणून सहभागी झाले होते आणि त्यांना इतकी वारीची गोडी लागली. आणि खरं सांगायचं ना तर वारीमध्ये आल्यानंतर हरिपाठ त्यांनी पहिल्यांदा हातात घेतला, पण 18 दिवस दररोज नाचत नाचत आपण हरिपाठ करतोय, त्या हरिपाठाची गोडी त्यांना एवढी लागली की वर्षभर त्यांनी त्यांच्या घरी हरिपाठ घेतला. या वर्षी त्यांना त्यांच्या काही जबाबदाऱ्यांमुळे, कारण ते तिकडे ऑस्ट्रेलियात खूप वरच्या पदावर काम करतात, त्यांना ह्या वर्षी वारीमध्ये सहभागी होता आलं नाही. त्यांना याची खंत इतकी होती, त्यांनी अगदी 4-5 महिने आधीपासून माझ्याकडनं पंढरीचा वारेकरी वारी चुकून येते हरी हा अभंग लिहून घेतला आणि त्याचं रेकॉर्डिंग पण मागवलं की मी रोज प्रार्थना करेल, पण समहाव त्यांना नाही ही वारी घडली. तर अशा वेळेला त्यांनी काय केलं असेल तर ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी 35 जणांचा ग्रुप तयार केला आणि वारी म्हणजे माऊली जेव्हा आळंदीला निघाले त्या दिवसापासून ते परतीची वारी पूर्ण होईपर्यंत, म्हणजे माऊली पुन्हा पंढरपूर करून आळंदीला पोहोचेपर्यंत महिनाभर त्यांनी त्यांच्या घरी दररोज रात्री 35 जणांना एकत्र करून हरिपाठ घेतला. आणि ह्या निमित्ताने कशी असते बघा माऊलींच्या साहित्याची गोडी सुद्धा, की ह्या निमित्ताने त्यांना लागलेली गोडी ही त्या 35 जणांना सुद्धा लागली आणि ते म्हणाले आता आपण जो हरिपाठ घेतो आहे तो आता बंद नको करायला, तर निदान आठवड्यातून एकदा तरी आपण हरिपाठ सामुदायिक घेत जाऊ. आणि असं म्हणून त्यांनी दर गुरुवारी हरिपाठ घेण्याचा संकल्प केला. आणि मग या त्यांच्या सगळ्यांच्या आग्रहानं आपण आमच्या दिंडीची म्हणजे संत विचार प्रबोधिनीची एक शाखा परदेशात ऑस्ट्रेलियामध्ये यावर्षी चालू केली आणि त्या शाखेच्या अंतर्गत आता प्रति गुरुवारी त्या सगळ्या ऑस्ट्रेलियातल्या लोकांचा सामुदायिक एकत्रित हरिपाठ होतो आणि अतिशय तन्मयतेनं ते मंडळी हरिपाठामध्ये सहभागी होतात. आणि आता त्या मंडळींना सुद्धा वारीमध्ये सहभागी होण्याची गोडी लागलेली आहे. म्हणजे
आपण म्हणतो ना की इवलेसे बीज लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. तर हे बीज वारीची गोडी जी आहे ती एकाच्या अंतःकरणात लागल्यानंतर त्याचा प्रसार आपोआपच कसा होतो आणि माऊली ते करून घेतात, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं. तर अशी ही जी पंढरीच्या वारीची गोडी आहे ना, ती आज नाही लागत आहे, तर ही गेल्या अनेक म्हणजे जवळजवळ हजार वर्षांपासून तर वारीचे आपल्याकडे नोंदच आहे, उल्लेखच आहेत. तर 1000 वर्षांपासून ही गोडी प्रत्येकाला लागलेली आहे. आणि तुकाराम महाराजच त्यांच्या अभंगामध्ये असं म्हणतात की पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, तेथे जाऊ नका कोणी, जे गेले आले नाही परतोनी. तुका पंढरीसी गेला पुन्हा नाही जन्म आला. मला वैयक्तिक असं वाटतं की खरंच ही वारी की नाही आपल्यामध्ये इतका आमूलाग्र बदल करते. खरंच आमूलाग्र बदल करते. मी अगदी स्वतःच्या अनुभवावरून सांगते की जाणारा वेगळा असतो आणि तिकडून परत येणारा हा खरंच वेगळा असतो. म्हणजे जे तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना की तेथे गेले ते आले नाही परतवणी, कारण की जाणारा हा खरंच वेगळा असतो आणि त्याच्यात इतका आमूलाग्र बदल होतो आणि पूर्णतः अंतर्बाह्य बदलूनच आपण त्या वारीवरनं घरी परततो. तर अशी ही जी गोडी आहे ही अनेकांच्या मनामध्ये लागावी आणि ह्या पंढरीच्या वारीच्या वाटेवर आपण यावं. कारण खरंच अध्यात्मामध्ये अनेक पंथ आहेत, अनेक मार्ग आहेत, म्हणजे जिथे आपण वेगवेगळ्या मार्गांनी साधना करतो. पण आपल्याला जर का एक सामाजिक अंगाने असेल, सांस्कृतिक अंगाने असेल आणि खरंच आपल्या स्वतःची ओळख म्हणजे कसं, तर मी खरं कोण आहे हे खरंच जर जाणून घ्यायचं असेल ना, तर आपण वारीच्या वाटेवर यायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. तर आपण सगळ्यांनी सुद्धा या वारीच्या वाटेवरती बहुसंख्येनं सहभागी व्हावं आणि या वारीच्या आनंदाची गोडी आवर्जून चाखावी अशा मी तुम्हाला म्हणजे आमंत्रण देते आणि शुभेच्छाही देते. कारण माझ्या घरामध्ये वारीची परंपरा आहे. आम्ही आता ही वारीची परंपरा पुढे चालवतोय. आणि इतकंच नाही तर माझी दोन्ही मुलं, म्हणजे माझा मोठा मुलगा आहे तो आत्ता 8.5 वर्षाचा आहे आणि धाकटा मुलगा हा 2.5 वर्षाचा आहे. आणि धाकटा मुलगा तर वर्षाचाही नव्हता तेव्हापासून तो वारीमध्ये पूर्ण वेळ सहभागी आहे. म्हणजे ज्यांना असं वाटतं की इतक्या मोठ्या संख्येमध्ये मग इन्फेक्शन्स होतील का, मग त्यांची तब्येत बिघडेल का, पण अहो नाही हो, येऊन तर बघा, अनुभवून तर बघा, त्याशिवाय आपल्याला हे कळणार नाही. तर ही मुलं माझी सहभागी होत आहेत आणि त्यांना देखील हरिपाठाची गोडी लागते. म्हणजे आज माझा जो मोठा मुलगा आहे 8.5 वर्षाचा, त्याचा संपूर्ण हरिपाठ पाठ आहे. आणि इतकंच नाही तर आम्ही जेव्हा घरी हरिपाठ घेतो ना तेव्हा व्यासपीठ तो चालवतो. तो म्हणतो मी पहिली ओळ सांगतो, तुम्ही दुसरी ओळ म्हणा. म्हणजे इतकी ती गोडी त्याच्याही अंतःकरणात इतक्या लहान वयाचा असल्यापासूनच लागलेली आणि रुजलेली आहे. तर हे कसं आहे, हे सगळा संस्कारांचा भाग आहे. आपण काय शिदोरी पुढच्या पिढीला देतो आहोत हे अतिशय महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राची वारी ही एक अनोखी आणि वेगळी ओळख आहे. तर ती केवळ आपल्या पूर्वजांनी तर इथपर्यंत आणली, आपण आपल्या परीनं ती पुढे न्यावी. आणि इतकंच नाही तर इथे न थांबता आपण हा वारसा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा द्यावा आणि वारीमधला आनंद त्यांना दाखवावा. तरच ती पिढी आणि डोळस पद्धतीनं वारी कशी करायची हे त्यांना शिकवावं. म्हणजे पुढची पिढी देखील या वारीमध्ये सहभागी होईल आणि ही परंपरा पुढे निश्चित नेईल असं मला वाटतं. रामकृष्ण हरी.